थांब, पुढे जाऊ नकोस. हे शब्द तुझ्यासाठीच आहेत. आज तू खूप थकलायस, मनात हजार प्रश्न आहेत. माझ्यासोबतच असं का होतंय? देव मला पाहत आहे का? देव कधीच उशिरा येत नाही. तो फक्त तुला मजबूत बनवत असतो. तुझ्या डोळ्यातलं पाणी देवानं पाहिलंय आणि तुझ्या मनातल्या वेदनासुद्धा तो समजत आहे. आज जे तू सहन करतोयस, उद्या तेच तुझी ताकद बनणार आहे. कारण देव कमकुवत माणसाला नाही, तर तयार होत असलेल्या माणसाला घडवत असतो. अरे थांब, हार मानू नकोस. तुझी वेळ अजून आलेली नाही, पण ती नक्की येणार आहे. विश्वास ठेव. आज शांत रहा, विश्वास ठेव. कारण देव तुझ्या बाजूने काम करत आहे. डोळे मीट, एक दीर्घ श्वास घे आणि मनात म्हण, देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आणि लक्षात ठेव, ज्याचं कोणी नसतो त्याचा देव असतो. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ज्या व्यक्तीने तुम्हाला अपमानित केला आहे, त्रास दिला आहे, त्यांच्याशी बोलणं जर तुम्ही बंद केलं तर काय होईल? होय मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही लोक अशी येतात की ती आपल्याशी नीट बोलत नाहीत, आपला अपमान करत असतात, आपल्याला टोमणे मारतात, आपलं मन दुखावतात आणि तरीही आपल्याकडून चांगलं वागण्याची अपेक्षा ठेवतात. अशा व्यक्तीशी बोलताना आपलं मन कायम अस्वस्थ असतं. डोक्यामध्ये विचारांची गर्दी होते आणि काय करावं ते सुचत नाही. आपण चूक केली नसतानाही आपल्याला उगाच या लोकांमुळे अपराधी असल्यासारखं वाटायला लागतं. आपले घरातीलच नातेवाईक, शेजारी, ऑफिसमधले कर्मचारी अशी विविध लोक यात असू शकतात. दरवेळी यांचं बोलणं सहन करत राहिलं की आपलाच आत्मविश्वास हा कमी होऊ लागतो. कधी कधी वाटतं बोलू दे, त्यांना मी उत्तरच देणार नाही, पण तसं होऊ शकत नाही. अशा वेळी आपल्याला एक कठीण पण गरजेचा निर्णय घ्यावाच लागतो. तो म्हणजे त्यांच्याशी पूर्णपणे बोलणं बंद करणं. बोलणं बंद करणं म्हणजे त्यांच्यापासून पळ काढणं मुळीच नाही. तो स्वतःला वाचवण्याचा मार्ग असतो. हा निर्णय घेताना मनाला खूप त्रास होतो. काही लोक म्हणतील की याचाही विचार येतो, पण स्वतःच्या मनाची शांतता जास्त महत्वाची आहे हे कळायला लागलेलं असतं. बोलणं बंद केल्यावर आपल्यात आणि त्यांच्यातही बरेच बदल होत असतात. आपण कधी या गोष्टीचा विचार केला आहे का की हे बोलणं बंद केल्यानंतर खरंच हा प्रभावी ठरेल का? तर हो, नक्कीच ठरत असतो. त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कारण आज साक्षात भगवंताचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि स्वतःची किंमत तुम्ही स्वतः करून घेणार आहात. म्हणूनच लोक तुमचा जो द्वेष करतात त्यामागे तुमची काय चूक होत आहे हे तुम्हाला चूक सुधारायची आहे. जेव्हा ती व्यक्ती दुसऱ्या कोणासाठी तुम्हाला धोका देते तेव्हा तुम्हाला कसं राहायचं आहे हे तुम्हाला समजणार आहे. आपण कधीच या गोष्टीचा विचार केला आहे का की हे बोलणं बंद केल्यावर नेमकं काय होईल? आपल्या मनाला सुरुवातीला शांतता मिळेल. जेव्हा आपण अपमान करणाऱ्या व्यक्तीशी बोलणं बंद केलो तेव्हा सगळ्यात आधी आपलं मन शांत व्हायला लागतं. दररोज होणारे वाद, टोमणे, उपहास अचानक थांबतात. डोक्यात सतत फिरणारे शब्द हळूहळू कमी होतात. मनावरचा ताण थोडा थोडा उतरायला लागतो. आपण सकाळी उठल्यावर आज काय ऐकावं याची भीती राहत नाही. रात्री झोपताना जुन्या बोलण्याचा विचारही येत नाही. मन मोकळं व्हायला लागतं. शांततेचा आवाज ऐकू यायला लागतो. आपल्याला काय वाटतंय हे आपल्याला समजायला लागतं. सारखं डोळ्यातून पाणी येणं कमी होतं. आयुष्यात थोडंसं हसू येतं. पण लक्षात ठेवा, शांत म्हणजे सगळं ठीक झालं असं नाही. ते तुमच्यासाठी दुसरा कोणीतरी त्रास देण्याचा मार्ग शोधणार हे लक्षात घ्या आणि सतर्क राहा, सावध राहा. आपल्या आत्मसन्मानाची जाणीव तुम्हाला होणार जेव्हा तुम्ही अशा लोकांना बोलणं बंद करता. तेव्हा अपमान सहन करत राहिलं की आपण स्वतःची किंमत विसरतो. त्यांच्याशी बोलणं बंद केल्यावर पहिल्यांदा आपल्याला जाणवेल की आपणही माणूस आहोत, आपल्यालाही आदर मिळायला हवा हे लक्षात येतं. समोरच्याने वाईट वागलं म्हणून आपण कमी नाही हे लक्षात ठेवा. हे हळूहळू मनात बसायला लागतं. पूर्वी जी वाक्य मनाला टोचायची ती आता तुमच्या जवळपासही नसल्याने डोक्यात चांगल्या विचारांसाठी जागा मोकळी होती. आपण स्वतःशी चांगलं बोलायला शिकतो. आरशात पाहताना अपराधीपणा वाटत नाही.
त्यासाठीच स्वतःला दोष देणं कमी होतं. मी एवढं सहन का केलं असा प्रश्न सतावू लागतो. तो प्रश्न दुखरा असतो, पण आपल्याला जागं करणारा असतो. आत्मसन्मान म्हणजे गर्व, स्वार्थ नाही, हे स्वतःला उमगतं. आपण मर्यादेची कुठे रेषा ओढायची ते कळतं आणि ती रेषा जीवनात फार महत्त्वाची असते मित्रांनो. नाहीतर लोक आपल्याला हलक्यात समजतात. सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा आणि पहा, तुम्हाला एक वेगळंच आत्मिक समाधान मिळणार आहे. मित्रांनो, त्रास देणाऱ्या व्यक्तीशी जेव्हा तुम्ही अचानक बोलणं बंद कराल तेव्हा समोरच्या व्यक्तीला सुरुवातीला काहीच फरक पडत नाही असं वाटतं, पण हळूहळू त्यांना आतून अस्वस्थता जाणवायला लागते. पूर्वीसारखं तुम्ही प्रतिसाद देत नाही हे त्यांच्या लक्षात येतं. त्यांच्या शब्दांनी आता कोणावरही परिणाम होत नाही हे त्यांना जाणवतं. मी काही जास्त बोललो का असा विचार त्यांच्या डोक्यात येऊन जातो. कदाचित त्यांना स्वतःची चूक दिसायला लागते. जरी ते मान्य करत नसले तरी त्यांचं मन आतून टोचत असतं. तुम्ही गप्प राहिल्यामुळे त्यांना आरसा दिसतो. त्या आरशात त्यांचं वागणं स्पष्ट दिसतं. त्यांना अपराधीपणा वाटायला लागतं. ही भावना त्यांना जास्त अस्वस्थ करत असते. तुम्ही का दूर गेलात याचं उत्तर शोधायला ते लागतील. कधी कधी ही जाणीव उशिरा येते, पण त्यांचा इगोमुळे ते कधीही व्यक्त होत नाही आणि मला वाईट वाटलं असं तुम्हाला जाणवू सुद्धा देणार नाहीत. नात्याचं खरं स्वरूप समजतं त्रास देणाऱ्या व्यक्तीशी बोलणं बंद केल्यावर. समोरची व्यक्ती काय करते हे दिसायला लागतं. ती तुम्हाला शोधते का हे कळतं. तिला तुमची किंमत आहे का हे उघड होतं. जर ती व्यक्ती बदलायचा प्रयत्न करत असेल तर आपल्याला तिच्याविषयी सत्य समजतं. हे नातं एकतर्फी होतं हे लक्षात येतं. खोट्या अपेक्षा तुटतात. मनाला फसवणूक झाल्यासारखं वाटतं, पण त्या फसवणुकीतून आपल्याला शिकायला मिळतं. नातं म्हणजे सहनशक्ती नाही हे उमगतं. कोणतंही नातं परस्पर आदरावर उभं असतं हे समजतं आणि डोळे उघडतात. यामुळे पुढचा मार्ग सुद्धा दिसायला लागतो. त्यासाठी स्वतःसाठी वेळ मिळतो. आपल्या स्वतःकडे पाहायला आपण शिकतो. जेव्हा वाद थांबतात तेव्हा आपला बराच वेळ फालतू विचार करण्यापासून वाचतो. हा वेळ आपण स्वतःसाठी वापरू शकतो. मनाला आवडणाऱ्या गोष्टी करता येतात. थोडं शांत बसता येतं. मनातलं कागदावर उतरवता येतं. कोणाला उत्तर द्यायचं नाही हे कळतं. आपल्याही काही इच्छा आहेत हे समजतं. दुसऱ्याला खुश करण्यात गेलेली ऊर्जा परत मिळते. ती ऊर्जा स्वतःवर खर्च करता येते. थोडं हसता येतं. मन मोकळं झाल्यासारखं वाटतं. अपराधीपणाची भावना कमी होते. अपमान सहन करणारी व्यक्ती कायम स्वतःलाच दोष देत असते. जर वाद झाला किंवा कोणी काही बोललं तर आपण त्याच गोष्टीचा दिवसभर विचार करत असल्याने डोकं जड होतं. बोलणं बंद केल्यावर ही सवय थांबते. मीच वाईट आहे हा विचार कमी होतो. आपण सगळं सहन करणं काही गरजेचं नाही हेही समजतं. प्रत्येक नातं टिकवणं आपली जबाबदारी नसते, पण चुकीचं केलं नाही हे पटतं. स्वतःला माफ करता येतं. मनावरचं ओझं उतरायला लागतं. आपण स्वतःशी थोडं प्रेमाने वागायला शिकतो. आपल्या भावना मान्य करायला शिकतो. यामुळे अपराधीपणाची भावना सुद्धा कमी होते. लिमिट ठेवायला शिकतो. बोलणं बंद करणं म्हणजे एक लिमिट ठरवणं असतं. ही सीमा खूप गरजेची असते. ती आपल्याला अशा लोकांपासून सुरक्षित ठेवते. सगळ्यांना सगळं सहन करण्याची गरज नाही हे कळतं. आपण कुठे थांबायचं ते कळतं. बोलणं थांबविल्यामुळे लोकांना नाही म्हणायला आपण शिकतो. सीमा ओढणं म्हणजे उद्धटपणा नाही, तो आत्मरक्षणाचा मार्ग आहे. लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्याला काय वाटतं ते जास्त महत्वाचं आहे. ही समज हळूहळू येते आणि आयुष्य हे सोपं आनंदी व्हायला लागतं. पहा, आपण फक्त शांत राहिल्यामुळे, गप्प बसल्यामुळे किती हे फायदे आहेत आणि हेच फायदे आपण करून घेत नसतो आणि आपण बोलून करून आपल्याला त्रास करून घेत असतो. तर शहाणे व्हा. आपल्याला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणूनच भीती तुम्ही कमी करणार. अपमान करणाऱ्या माणसाची आपल्याला सारखी भीती वाटत असते. सुरुवातीला बोलणं बंद करतानाही भीती वाटते, पण हळूहळू ती भीती कमी होते. आपण एकटे पडणार नाही याची जाणीव होते. आपण स्वतःसोबत उभे राहू शकतो हे कळतं. समोरची व्यक्ती नसली तरी आपण ठीक आहोत हे समजतं. ही जाणीव आपल्याला ताकद देते. त्यानंतर भीतीऐवजी आत्मविश्वास येतो. आपण कोणाशिवायही जगू शकतो हे पटतं.
प्रत्येक गोष्टीसाठी कोणावर अवलंबून राहावं लागत नाही. स्वतःवर विश्वास बसायला लागतो आणि हा विश्वास हळूहळू वाढतो. आपल्या मनात धीर येतो. आपण योग्य निर्णय घेतला हे जाणवतं. कारण भीती मागे पडते. खऱ्या लोकांची किंमत कळते. जेव्हा एक नातं दूर जातं तेव्हा बाकीची नाती दिसायला लागतात. आपल्याला समजून घेणारी लोक लक्षात येतात. जे शांतपणे ऐकून घेतात ते जवळ वाटतात. खोट्या नात्याची ओळख पडते. खऱ्या माणसांची किंमत वाढते. आयुष्य जगण्यासाठी थोडी पण चांगली लोक पुरेशी असतात हे समजतं. पहा, आणि हेच आयुष्य आहे. आपल्यातील केलेला फक्त एक बदल आपल्याला आयुष्यभर कितीतरी गोष्टींना चांगलं करून देत असतं. मग ती एक गोष्ट आपण बदल का नको करायला? गर्दीपेक्षा कधीही शांतता महत्वाची. नात्यांची गुणवत्ता महत्वाची. आपण कोणासाठी काय आहोत हे कळणं. एकटेपणाची भीती कमी होते. स्वतःची प्रगती सुरू होते. त्रास देणाऱ्या व्यक्तीशी बोलणं बंद केल्यावर आपल्या आतून बदल सुरू होतो. आपण मजबूत होतो. भावनिक दृष्ट्या थोडे शहाणे होतो. प्रत्येक गोष्ट मनावर घेत नाही. स्वतःला ओळखायला लागतो. आपल्या मर्यादा आपल्याला कळतात. आपल्या ताकदीची जाणीव होते. हा प्रवास सोपा नसतो, पण आता हळूहळू आपण स्वतःसाठी उभे राहतो. जुने जखम भरायला निघते. मन सावरायला लागतं. आतून समाधान मिळतं. आपण बदलतो आणि आता उंच भरारी मारण्यासाठी आपण तयार असतो. बघा, अपमान करणाऱ्या व्यक्तीशी बोलणं बंद करणं सोपं नसतं. मन दुखतं. अनेक आठवणी समोर येतात. प्रश्न पडतात. पण हा निर्णय स्वतःसाठी असतो. तो स्वतःला जपण्याचा मार्ग असतो. न बोलणे चुकीचं नाही. सगळं सहन करणं म्हणजे प्रेम नाही. आदर नसलेलं नातं ओझं बनतं. आपलं मनही महत्वाचं आहे. आपण चांगल्या वागणुकीसाठी पात्र आहोत हे स्वतःला सांगणं गरजेचं आहे. कुणाशी बोलणं बंद केल्यामुळे आपलं आयुष्य थांबत नाही. उलट ते नव्यानं सुरू होतं. त्यांना अपराधीपणाची जाणीव करून द्या आणि स्वतःच्या मनशांतीला प्राधान्य द्या. होय मित्रांनो, पहा, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर खूप तुम्हाला फायदा होणार आहे. पण काही लोक असतात, त्यांना बोलणं बंद केलं तरी ते आपल्याला टोचून बोलणार. न केलेल्या चुकांवरून ते बोलतच राहणार. पण ऐका, आपण चांगलं वागले की त्याचा सुद्धा लोक फायदा घेतात. पण ही असली लोक डोक्यातून जात नाही. पण काय करायचं? सगळ्यांना दुर्लक्ष करायचं. कारण भरपूर अशा गोष्टी आहेत. ह्या जगात असं आहे की लोक चांगल्यालाही नावं ठेवतात. पण स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःशीच स्वतः तयार होतं नातं. स्वतःसोबत उघडलं जातं एक नवीन खातं. हे तुम्ही कायम गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यानुसारच राहा. कारण ह्या जगात सगळेच लोक स्वार्थी आणि सगळेच असे मतलबी आहेत. पण भोळेपणा सोडा, शहाणे बना, नाहीतर लोक तुमचा फायदा घेतील. आणि लोकांना सगळ्यांनाच मदत करणं बंद करा, नाहीतर स्वतःला बर्बाद झाल्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. आपल्यावर जळणारी लोक खूप आहेत, त्यांना जळू द्या. आणि जे लोक तुमचं जगणं मुश्किल करत आहे, घमंडी अहंकारी आहेत, ते तुम्हाला कमी लेखतात, त्यांना त्या बोलण्यातून नाही तर तुमच्या कृतीतून उत्तर द्या. आयुष्यात खुश राहायचं असेल तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि हा संदेश तुम्ही कुठे पाहत आहात हे सुद्धा तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाईप करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा. स्वामी माऊली हा भगवंत परमेश्वर तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच त्यांच्या चरणी मनापासून प्रार्थना. तुमच्या आयुष्यात आलेली ही अशी कपटी व्यक्ती कायमची निघून जावोत, हीच स्वामींकडे एक विनंती. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.